हॅलो स्टुडंट, वेलकम टू बॅक अवर यूट्यूब चॅनल. मी पवार ओमकार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो स्टडी विथ ओम या यूट्यूब चॅनलवर. तर आशा करतो तुम्ही सर्व मस्त असताल, जबरदस्त असताल, तुमचा अभ्यास पण खूप चांगला चाललेला असेल. तर आपण आज 10वीचा फर्स्ट चॅप्टर चालू करणार आहेत. पहा काय चॅप्टरचं नेम काय आहे? ग्रॅव्हिटेशन. आता तुम्ही 9वी झाली तुमची, बरोबर? 9वीतून तुम्ही आता किती वेळा आलात? 10वीला आलात. म्हणजे आता 9वीतून 10वीला आलात म्हणजे 9वीचे सर्व कन्सेप्ट विसरायच्या का? नाही. 9वीच्या कन्सेप्टला धरूनच आपल्याला 10वीचे कन्सेप्ट शिकायचे आहेत, बरोबर? म्हणजे 9वीच्या बऱ्याच कन्सेप्ट तुम्हाला 10वीला काम येणार आहेत, बरोबर बरोबर आहे. म्हणजे 9वीला जर तुम्ही आता 9वीचं 1 तास काय करायचं, घरी गेलो पूर्ण रिवाईज करायचं. तुम्ही काय काय पाहिलं आता तुमच्या लक्षात राहिलं नसेल, तुम्ही भरपूर उन्हाळ्यात सुट्ट्या खाल्ल्या त्यामुळे लक्षात नसेल राहिलं. पहा ते काय करायचं, एकदा कन्सेप्ट पूर्ण रिवाईज करायचे. म्हणजे तुम्हाला आता 10वीचा जो फिजिक्स केमिस्ट्रीचा जो पार्ट आहे तो काय होईल, चांगल्या प्रकारे लक्षात येईल. तर ओके, तर आज आपण ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर चालू करणार. पहा आता तसं जर पाहायला गेलं तर ग्रॅव्हिटेशन हा शब्द काय तुमच्यासाठी नवीन नाही. पहा बरोबर, ग्रॅव्हिटेशन हा शब्द नवीन आहे तुमच्यासाठी? मला सांगा, ग्रॅव्हिटेशन हा शब्द तुमच्यासाठी नवीन आहे का? सांगा. व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशन? ग्रॅव्हिटेशनचा शब्द अर्थ काय होतो सांगायचा? सांगा, ग्रॅव्हिटेशनचा अर्थ काय होतो मराठीत? गुरुत्वाकर्षण, बरोबर? ग्रॅव्हिटेशनला मराठीत काय म्हणतात? गुरुत्वाकर्षण. ओके, ग्रॅव्हिटेशनचा मराठीत अर्थ आला लक्षात, काय होतो? गुरुत्वाकर्षण. आता नेमकं गुरुत्वाकर्षण म्हणजे काय किंवा गुरुत्वाकर्षणचा शोध कसा लागला, पहा ते आपल्याला काय करायचंय, पाहायचे. आलं लक्षात? व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशन? ओके, तर सांगितलं तुम्हाला मी आता ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. ग्रॅव्हिटेशनला मराठीत काय म्हणतात? गुरुत्वाकर्षण. काय म्हणतात? गुरुत्वाकर्षण. ओके, आता ग्रॅव्हिटेशन कसं डिस्कवर झालं पहा हे आपण पाहणार आहोत. तर पहा, तर तुमच्या पुस्तकाच्या फर्स्ट पेजवरच डायग्राम दिली पहा. ओके, तर व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशन? तर सगळ्यात अगोदर ग्रॅव्हिटेशनचा जो शोध आहे तो ग्रॅव्हिटेशनचा शोध कोणी लावला? तर ग्रॅव्हिटेशनचा शोध कोणी लावला बरं सांगा, सगळ्यांना माहिती, सांगा कोणी लावला? सर आयझॅक न्यूटन. ग्रॅव्हिटेशनचा शोध कोण लावला? सर आयझॅक न्यूटन. आता नेमका तो शोध कसा लावला पाहते, एक स्टोरी सांगितली जाते. आता 5वी पासून तुम्ही ग्रॅव्हिटेशन हा शब्द ऐकत आलाय, बरोबर? पण आता नेमकं ग्रॅव्हिटेशनचा शोध कसा लावला, एक स्टोरी सांगितली जाते. काय स्टोरी पाहते? सर आयझॅक न्यूटन काय झाले होते, ऍपलच्या ट्री खाली काय झाले होते, झोपले होते, बरोबर? आणि त्यानंतर काय झालं, ऍपल काय झालं, त्यांच्या डोक्यावर पडलं. आणि डोक्यावर पडल्यानंतर मग त्यांच्या मनात विचार आला की हे ऍपल बरोबर व्हर्टिकली डाऊनवर्डच का पडलं, बरोबर? त्यांनी काय विचार केला, ऍपल हे व्हर्टिकली डाऊनवर्डच का पडलं, ऍपल हा 90 डिग्रीनी का पडलं नाही, ठीक आहे? ऍपल वर का गेलं नाही, बरोबर? झाडावरून तुटल्यानंतर ऍपल वर का गेलं नाही किंवा 90 डिग्रीनी का साईडला पडलं नाही, ते बरोबरच व्हर्टिकली डाऊनवर्डच का पडलं. हा न्यूटनने विचार केला. पहा हा काय हे काय ऍपल, बरोबर? ऍपल काय झाले, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शननी अर्थकड अट्रॅक्ट झालेले पहा, बरोबर? मग त्यांनी भरपूर रिसर्च केल्यानंतर त्यांच्या काय लक्षात आलं, पृथ्वीवर एक फोर्स प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे पृथ्वीवर? फोर्स. आणि त्या फोर्सचं नाव काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्या फोर्सचं नाव काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पृथ्वीवर एक फोर्स प्रेझेंट आहे आणि त्या फोर्सचं नाव काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याला शॉर्ट मध्ये पहा जीएफ लिहितात. काय लिहितात? जीएफ किंवा कॅपिटल जीएफ. आलं लक्षात? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता तुम्हाला नंतर नंतर जाऊन ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काढायचा आहे, बरोबर? मग तो फॉर्म्युला लिहिताना बरोबर जीएफ इज इक्वल टू लिहायचं. पूर्ण ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा शब्द लिहित बसायचा का? नाही. तर जीएफ म्हणजे ती आपली वाली जीएफ नाही, ही जीएफ आपली सायन्स मधली जीएफ. ही कोणती जीएफ आहे? सायन्स. त्या जीएफचा आणि या जीएफचा लांब लांब काही संबंध नाही. ही जीएफ म्हणजे काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आलं लक्षात? ग्रॅव्हिटेशनचा शोध कसा लागला? आलं लक्षात? ग्रॅव्हिटेशनचा शोध कोणी लावला? सर आयझॅक न्यूटननी. तो शोध कसा लागला ती स्टोरी आली लक्षात तुमच्या? काय हे काय आहे? अर्थ आहे. हे काय ऍपलचं ट्री आहे, ऍपल फॉलिंग ऍपल आहे, बरोबर? हे काय मुनी. आणि कशाचा शोध लागला? ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. यालाच म्हणतात जी एफ शॉर्ट फॉर्म मध्ये. आलं लक्षात? ग्रॅव्हिटेशनचा शोध कसा लागला. ओके, जायचं पुढं. तिथपर्यंत काय अडचण कोणाला नाही. तर पहा नेक्स्ट पॉईंट आहे फोर्स अँड मोशन. काय आहे? फोर्स अँड मोशन. आता नेमकं फोर्स म्हणजे काय, मोशन म्हणजे काय? आता 9वीला असताना तुम्ही फर्स्ट चॅप्टरच पाहिला. पहा काय पाहिला? लॉज ऑफ मोशन पाहिला, बरोबर? त्यामध्ये तुम्ही लॉज ऑफ मोशनचे न्यूटनचे 3 लॉ पाहिले त्यात, बरोबर? मग त्यामध्ये तुम्हाला मोशन काय असतं ते लक्षात आलं. आता नेमकं मोशन म्हणजे काय पहा. वी हॅव सीन दॅट द फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. आता एखादा ऑब्जेक्ट सपोज हा पेन आहे, बरोबर आहे? हा पेन कशात आहे? मोशन मध्ये. पेन कशात आहे? मोशन मध्ये. आता या पेनाची जर तुम्हाला डायरेक्शन चेंज करायची असली, काय म्हणलं मी, या जर पेनाची तुम्हाला डायरेक्शन जर चेंज करायची असली तर तुम्हाला फोर्स लावणं गरजेचं आहे. त्या पेनवर काय लावणं गरजेचं आहे? फोर्स. म्हणजेच काय? फोर्स इज नेसेसरी टू चेंज द
डायरेक्शन ॲज वेल ॲज स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट. आलं लक्षात. तर फोर्सचं सांगा. आता तुम्ही पाहिलं असेल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे सांगा बरं. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. हा काय आहे फोर्सचा फॉर्म्युला आहे. काय आहे फोर्सचा फॉर्म्युला आहे. काय आहे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. माहित असेल तुम्हाला सर्वांना काय फोर्सचा हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला जो फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू ॲक्सेलरेशन हा आपल्याला न्यूटनच्या सेकंड लॉ नुसार भेटतो. पहा कशानुसार भेटतो न्यूटनच्या सेकंड लॉ नुसार. काय भेटतं फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. तुम्ही नववीला पाहिलं पाहते मुवमेंटम वरून काय काढला आपण फोर्स काढला बरोबर. म्हणजेच तिथे काय सांगितले मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. म्हणजेच तुम्हाला काय फॉर्म्युला भेटला फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. आता त्यावरून आपण फोर्सचं काय पाहू युनिट पाहूत पहा बरोबर. फोर्सचं काय पाहूत फोर्सचं काय पाहूत एस आय फोर्सचं काय पाहतो आपण एस आय युनिट पाहूत बरोबर. तर सांगा मास कशात मोजतात किलोग्रॅम मध्ये. मास कशात मोजतात किलोग्रॅम. आणि ॲक्सेलरेशन कशात मोजतात मीटर पर सेकंद स्क्वेअर. कशात मोजतात मीटर पर सेकंद स्क्वेअर. म्हणजेच हे काय झालं एस आय युनिट झालं कशाचं फोर्सचं. फोर्सचं काय झालं हे एस आय युनिट. ॲक्सेलरेशनचं मीटर पर सेकंद स्क्वेअर कसं आलं ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय ॲक्सेलरेशन इज इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन टाइम बरोबर. व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे मीटर पर सेकंद आहे. परत टाइमचं पण काय घेतलं आपण सेकंद घेतलं. म्हणजेच हे काय झालं ॲक्सेलरेशन युनिट मीटर पर सेकंद स्क्वेअर. अलग लक्षात ॲक्सेलरेशन मीटर पर सेकंद स्क्वेअर कसं आलं म्हणजेच आपलं फोर्सचं जे एस आय युनिट ते काय झालं किलोग्रॅम मीटर पर सेकंद स्क्वेअर बरोबर. त्यालाच काय म्हणतात बरं त्यालाच काय म्हणतात सांगा. त्यालाच म्हणतात न्यूटन. काय म्हणतात त्यालाच न्यूटन. म्हणजेच फोर्सचं एस आय युनिट पण काय झालं न्यूटन. फोर्सचं एस आय युनिट पण काय झालं न्यूटन. अलग लक्षात. किलोग्रॅम मीटर पर सेकंद स्क्वेअर काय काय म्हणतात न्यूटन पण म्हणतात. काय म्हणतात न्यूटन. जर मी तुम्हाला दिलेला आहे फोर्स किती दिलाय सपोज 10 दिलाय तर तुम्ही किलोग्रॅम मीटर पर सेकंद स्क्वेअर मध्ये पण लिहू शकतात. पण त्याच्याऐवजी तुम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये 10 न्यूटन असं पण लिहू शकतात. अलग लक्षात. म्हणजे न्यूटन हे काय फोर्सचं युनिटी. न्यूटन काय आहे फोर्सचं युनिटी. इथपर्यंत अलग लक्षात. इथपर्यंत लक्षात आलं काय अडचण आहे का. हा तर आपण आता नेक्स्ट आहोत नेमकं मोशन म्हणजे काय ते पाहू बरोबर. व्हॉट इज मीन बाय मोशन. मोशन काय असतं एक स्लाइड घेतो आपण. सांगा व्हॉट इज मीन बाय मोशन. सांगा मोशन काय असतं. सांगा मोशन म्हणजे काय. मोशन म्हणजे मराठीत मोशनला काय म्हणतात गती म्हणतात बरोबर. मोशन म्हणजे काय गती. पण नेमकं जर मोशनची आपल्याला डेफिनेशन करायची असली तर कशी करता येईल सांगा. इट इज डिफाईन ॲज द it is defined as the change in the position of an object. It is defined as the change in the position of an object. Change in the position of an object by acting an external unbalanced force. By acting an external unbalanced force. ओके. तर मोशनचे काय करू शकतो आपण ही डेफिनेशन करू शकतो. आता एखाद्या ऑब्जेक्ट मोशन मध्ये ती मोशन आपल्याला त्याची पोझिशन काय करायची चेंज काय ऍक्ट करावं लागेल त्यावर एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. हाच न्यूटनचा कोणता लॉ आहे बरं कोण सांगतंय. हाच काय इट इज द हाच काय न्यूटनचा फर्स्ट लॉ आहे. कोणता आहे इट इज द न्यूटन्स फर्स्ट लॉ आहे. हाच काय न्यूटनचा फर्स्ट लॉ बरोबर. आता यामध्ये एक शब्द आहे पहा अनबॅलन्स फोर्स. काय आहे अनबॅलन्स फोर्स. व्हॉट इज मीन बाय अनबॅलन्स फोर्स. अनबॅलन्स फोर्स कसा असतो. आता एखाद्या ऑब्जेक्ट आहे पहा एखादी ऑब्जेक्ट तुम्हाला मोशन मध्ये आणायची असली बरोबर किंवा त्याची पोझिशन तुम्हाला काय करायची असली चेंज करायची असली तर त्यावर तुम्हाला फक्त अनबॅलन्सच फोर्स ऍक्ट करावा लागतो. कोणता फोर्स ऍक्ट करावा लागतो अनबॅलन्स. बॅलन्स फोर्स ऍक्ट करून चालतं का नाही. आता सांगतो तुम्हाला पहा सपोज ही काय ऑब्जेक्ट आहे. काय ऑब्जेक्ट काय एक ऑब्जेक्ट. ही ऑब्जेक्ट काय पण असू शकते एक बॉक्स असू शकतो बेंच असू शकते काय पण असू शकते तुमचं वही असू शकते हा पेन पण असू शकतो काय अडचण नाही. आता काय केलं मी या ऑब्जेक्टवर काय केला फोर्स ऍक्ट केला. काय ऍक्ट केला ऑब्जेक्टवर फोर्स. आता फोर्स ऍक्ट करताना मी किती केला 5 न्यूटन. किती केला 5 न्यूटन. आणि या साईडने पण किती ऍक्ट केला 5 न्यूटन. हा फोर्स कसा झाला बॅलन्स फोर्स. हा फोर्स कसा झाला
बॅलन्स फोर्स. आता या फोर्सनी हे ऑब्जेक्ट स्वतःची पोझिशन चेंज करणार आहे का? नाही. आता जर सेकंड कंडिशन मध्ये आपण काय केलं, सेकंड कंडिशन अशी घेतली बा, ऑब्जेक्ट आहे बरोबर, हीच ऑब्जेक्ट आहे, वेगळी ऑब्जेक्ट आहे का? नाही. आता हे ऑब्जेक्ट इकडून लावताना फोर्स मी लावला 5 न्यूटनच बरोबर, आणि इकडून फोर्स लावताना मी किती लावला? 10 न्यूटन. किती लावला? 10 न्यूटन. आता मला सांगा हे ऑब्जेक्ट काय होईल? डिस्प्लेस होईल. कोणत्या डायरेक्शननी? या डायरेक्शननी बरोबर ना. हे ऑब्जेक्ट या डायरेक्शन काय होईल? डिस्प्लेस. म्हणजेच हा फोर्स कसा आहे बरं? फोर्स कसा आहे? अनबॅलन्स फोर्स. हा फोर्स कसा आहे? अनबॅलन्स फोर्स. आलं लक्षात? अनबॅलन्स फोर्स ऑब्जेक्टची पोझिशन चेंज करण्यासाठी का गरजेचं आहे? इथं मी काय केलं, सपोज हा पेन आहे, ते ऑब्जेक्ट काय आहे? पेन. या पेनवर मी इकडून पण किती फोर्स लावला? 5 न्यूटन, आणि इकडून पण किती फोर्स लावला? 5 न्यूटन बरोबर. हे ऑब्जेक्ट स्वतःची पोझिशन चेंज करणार आहे का? नाही. पण मी सेकंड केस मध्ये काय केलं, इकडून 5 न्यूटन फोर्स लावला, पण जो इकडून फोर्स लावला तो किती लावला? 10 न्यूटन लावला. म्हणजे ऑब्जेक्टची पोझिशन काय केली? चेंज केली. त्याच्यामुळे ऑब्जेक्टला स्वतःची पोझिशन चेंज करण्यासाठी कोणता फोर्स गरजेचा आहे? अनबॅलन्स फोर्स. अनबॅलन्स फोर्स शिवाय ती ऑब्जेक्ट स्वतःची पोझिशन चेंज करते का? नाही. तेच न्यूटनने त्याच्या फर्स्ट लॉ मध्ये सांगितलं. आलं लक्षात? मोशन म्हणजे काय असते आणि न्यूटनचा फर्स्ट लॉ. तर न्यूटनचा सेकंड लॉ काय ते पाहू. सांगा न्यूटनचा सेकंड लॉ काय देतो? न्यूटन्स सेकंड लॉ. सांगा न्यूटनचा सेकंड लॉ फक्त लक्षात ठेवा. न्यूटनचा सेकंड लॉ काय देतो? फोर्सचा फॉर्म्युला देतो. न्यूटनचा सेकंड लॉ काय देतो? फोर्सचा फॉर्म्युला. काय फोर्सचा फॉर्म्युला? फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. अलग लक्षात? न्यूटनचा सेकंड लॉ फक्त फोर्सचा फॉर्म्युला देतो. आता एवढंच लक्षात ठेवा. तुम्हाला नवीला पूर्ण डिटेल मध्ये दिले. न्यूटनच्या सेकंड लॉचं स्टेटमेंट आहे, फोर्सचा फॉर्म्युला कसा आहे तो मोमेंटम वरून, ते सगळं सांगितलेलं आहे. फक्त आता तुम्ही काय लक्षात ठेवायचं, न्यूटनचा सेकंड लॉ म्हणजेच काय? फोर्सचा फॉर्म्युला आहे. न्यूटनचा सेकंड लॉ म्हणजेच काय? फोर्सचा फॉर्म्युला. तर आपण काय पाहतो आता, न्यूटनचा थर्ड लॉ काय? ओके, न्यूटनचा थर्ड लॉ पाहतो काय आहे सांगा. आता हा सगळ्यांच्या पाठच पाहिजे. न्यूटन्स थर्ड लॉ. सांगा न्यूटनच्या थर्ड लॉचं स्टेटमेंट काय आहे सांगा फास्ट. न्यूटनच्या थर्ड लॉचं स्टेटमेंट सांगा चला. काय आहे? एव्हरी ऍक्शन. काय आहे? एव्हरी ऍक्शन, एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. काय न्यूटनचा थर्ड लॉ? एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. ओके, हे काय आहे? न्यूटनच्या थर्ड लॉचं स्टेटमेंट पहा. काय आहे? एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. म्हणजे प्रत्येक ऍक्शनला काय आहे? रिएक्शन आहे. आता मला जर राग आला, काय झालं? मला राग आला, मी भिंती डोकं आपटत बसलो, किंवा काय झालं भरपूर राग आला आणि भिंती जोरात बुक्की टाकली बरोबर आहे. मी जितक्या फोर्सनी बुक्की मारणार आहे तितकंच मला भिंत काय जोरात लागणार आहे ना हाताला. म्हणजेच काय केली मी? ऍक्शन केली. मला काय भेटली? रिएक्शन. किंवा तुम्ही तुमच्या घरच्यांना जितका जास्त त्रास देतात तुम्हाला तितके जास्त तुमचे घरचे मारतील. हे काय झाली? तुम्ही ऍक्शन केली, तुम्हाला काय भेटली? रिएक्शन. हाच न्यूटनचा थर्ड लॉ सांगतो. काय सांगतो? एव्हरी ऍक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. अलग लक्षात? हा, म्हणजे तुम्ही प्रत्येक ऍक्शनला काय भेटणार? तुम्हाला रिएक्शन भेटणार. किंवा जर त्याचं एक एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर स्विमिंग मध्ये तुम्ही पोहायला जातात बरोबर. तुम्ही जेवढ्या जोरात पाणी मागं लोटतात तेवढंच तुम्ही स्पीडने काय जातात? पुढे जातात. म्हणजे तुम्ही काय केली? ऍक्शन. तुम्हाला काय भेटली? रिएक्शन. न्यूटनच्या थर्ड लॉचं ते काय एक्झाम्पल आहे. किंवा बंदूक. बंदूक माहिती आहे असं ना सर्वांना? चालवली तर नाही कुणी? चालवायची जरी असली तर कायद्याच्या चौकटीत राहून चालवा. म्हणजे पोलीस होऊन चालवा, काय अडचण नाही. पण गुंडा होऊन चालवायची का? नाही. मग भरपूर त्रास होतो नंतर. काय बंदूक जर पाहिली असेल ना, तर पिक्चर मध्ये तरी पाहिलं असेल तुम्ही पहा, जेव्हा इथं असं खांद्यावर बंदूक ठेवतात पहा आणि जेव्हा गोळी मारतात. आता गोळी मारल्यानंतर जेव्हा गोळी पुढे जाते पहा, तेव्हा बंदूक अशी थोडी मागे सरकते पहा बरोबर ना. जेव्हा अशी तुम्ही गोळी पुढे जाईल तेव्हा बंदूक अशी थोडी काय होते? मागे सरकते. म्हणजे तुम्ही गोळी मारली म्हणजे काय केली? ऍक्शन. आणि बंदूक अशी मागे सरकली म्हणजे तुम्हाला काय भेटली? ती रिएक्शन भेटली. काय भेटली तुम्हाला? ती रिएक्शन. हाच न्यूटनचा थर्ड लॉ सांगतो पहा. आलं लक्षात इथपर्यंत? तर काय काय पाहिलं आपण सांगा. सगळ्यात अगोदर पाहिलं आपण ग्रॅव्हिटेशनचा शोध कसा लागला बरोबर. आता ग्रॅव्हिटेशनचा शोध कोणी लावला? सर आयझॅक न्यूटनने लावला बरोबर. त्याच्यानंतर आपण पाहिलं फोर्स काय असतो बरोबर. फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. त्याच्यावरून आपण त्याचं काय पाहिलं? SI युनिट पाहिलं बरोबर. त्याच्यानंतर फोर्सचं युनिट दुसरं काय? न्यूटन आहे, किलोग्रॅम मीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि त्याच्यानंतर काय? न्यूटन आहे. त्याच्यानंतर आपण न्यूटनचे 3 लॉ पाहिले बरोबर मोशन मध्ये. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आणि न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. न्यूटनचा फर्स्ट लॉ काय सांगतो? एव्हरी ऑब्जेक्ट इन अ स्टेट ऑफ रेस्ट और इन अ स्टेट ऑफ मोशन अनलेस इट इज ऍक्टेड अपॉन बाय अन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. हा न्यूटनचा फर्स्ट लॉ सांगतो. म्हणजेच काय? एखादी ऑब्जेक्ट ही एक तर त्याच्या स्टेट पोझिशनला किंवा मोशन पोझिशनला राहील
कधीपर्यंत अनलेस म्हणलं ना त्यांनी, अनलेस कधीपर्यंत इट इज ऍक्टेड अपॉन बाय अन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. त्या ऑब्जेक्टवर तुम्ही जोपर्यंत एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट करणार आहे तोपर्यंत ती वस्तू एक तर स्थिर राहील किंवा मोशन मध्ये राहील. अलग लक्षात. हा न्यूटनचा फर्स्ट लॉ सांगतो. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? इथपर्यंत काय अडचण आहे का? हा तर ओके. आज आपण लेक्चर इथपर्यंत स्टॉप करत पहा. नेक्स्ट लेक्चरला आपण केपलर्स लॉ पाहू. बरोबर. म्हणजेच आतापर्यंत जे झाले ते काय करा, रिवाइज करा. थँक्यू. आपण काय करू नेक्स्ट लेक्चरला केपलरचे 3 लॉ आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ते 3 लॉ कव्हर करू. ओके, थँक्यू.